जय शिवराय मित्रांनो. तर आम्ही काल कोकणात आलो सिंधुदुर्गमध्ये, सध्या देवगडमध्ये आहे. तर आज आमचे काही नातेवाईक येणार आहेत राजापूर रेल्वे स्टेशनला, त्यांनाच पिकअप करायला आम्ही जातो आहे. तुम्हालासुद्धा मी राजापूर देवगड ते राजापूर हा रस्ता दाखवतो आणि राजापूरचं रेल्वे स्टेशनसुद्धा दाखवतो. तर मग चला निघूया आपण राजापूर रेल्वे स्टेशनकडे. आता आम्ही इकडे जाऊ पडेल 12 किलोमीटर. पडेलच्या पुढे मग डोंगरथिट्यावरून मग हातिवली आणि मग राजापूर. ज्या ट्रेनने येते ती ट्रेन येते नागपूरवरून, नागपूर ते मडगाव स्पेशल ट्रेन आहे. ऑकेजनली चालते वाटतं ती, आय थिंक. तर ती नागपूरहून 3 वाजता निघते आणि दुसऱ्या दिवशी ती मडगावला पोचते 7-8 वाजेपर्यंत पोचत असणार. तर ती आता राजापूरला 4-4:30 वाजता पोचणार आहे. 1 घंटा आय थिंक लेट आहे ती. तर ती ट्रेन नागपूर, कल्याणवरून मग पनवेल, मग पनवेलवरून ती कोकण रोड पकडते. खेड, रत्नागिरी, मग कणकवली वगैरे, शेवटचा स्टॉप मडगाव आहे. तर माझे काही प्रेक्षक असतील समजा विदर्भात राहणारे, ते या ट्रेननं येऊ शकता माझ्या कोकणात. आता आम्ही सध्या पडेलला पोचलो. तर रत्नागिरी जाण्याचा हाच रस्ता आहे, पावस मार्गे. मागच्या वेळेस रत्नागिरी गेलो होतो आम्ही, 3 घंटे लागले होते आम्हाला. त्याचा व्हिडिओ आहे माझ्या चॅनलला, तुम्ही जाऊन बघू शकता. मी लिंक शेअर करून देतो डिस्क्रिप्शनमध्ये. मित्रांनो, हिवाळ्यात आहे ना, कोकणचं वातावरण एकदम जबरदस्त आहे. जास्त ऊन नाही आणि थंडी पण पडायला लागली आहे. म्हणजे संध्याकाळी 7-8 नंतर थंडी वाटते थोडीफार, जास्त नाही आहे, पण छान क्लायमेट आहे. हा म्हणजे सगळ्यात बेस्ट सीझन आहे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी कोकणात फिरण्याचा. तर तुमच्यापैकी देवगड कोणी पाहिलं आहे कमेंट करून सांगा, आणि तुम्हाला कसं वाटलं देवगड ते सुद्धा सांगा. मला तर भारी आवडते देवगड, मालवण. मला तर पूर्ण कोकणच आवडतो, पण मला त्यात सुद्धा तळकोकण जास्त आवडतो. कारण की तळकोकणातले बीच एकदम जबरदस्त आहे. व्हाईट सँड बीच, एकदम क्लीन वॉटर, आणि गर्दी पण कमी असते. ते म्हणजे सगळ्यात मेन गोष्ट. जशी रायगडला जास्त गर्दी असते, रायगड, रत्नागिरी, तशी तळकोकणात तेवढी गर्दी कमी असते. मालवण सोडलं, मालवणमध्ये जास्त गर्दी असते, मालवण, तारकर्ली. बाकीच्या ठिकाणी गर्दी नसते, त्यामुळे बीच चांगले आहेत. तर आता आम्ही डोंगरथिट्याच्या पुढे आलो. मित्रांनो, आम्ही हातिवली ब्रिजजवळ पोचलो आहे. हा समोरचा मुंबई गोवा हायवे. आणि इकडे बघा राजापूर 8 किलोमीटर, कुडाळ 82, सावंतवाडी 103, आणि त्या पुढं मग गोवा. तर राजापूर, आता आम्हाला इकडे जायचं आहे राजापूरला 8 किलोमीटर, आणि रेल्वे स्टेशनला जायचं आहे. इकडे मुंबई, इकडे पणजी. आता राजापूरचं जे रेल्वे स्टेशन आहे, राजापूर रोड, त्यासाठी इथून नाही जायचं, आम्हाला इथून खालून जावं लागेल. राजापूर रेल्वे स्थानक हे बघा. तर राजापूर सुंदर आहे, एकदम पहाडामध्ये बसलेलं गाव आहे. राईट घेतला मित्रांनो, आणि हा वरचा जो आहे तो पुणे मुंबई हायवेचा पूल आहे, नवीन पूल आहे बघा किती मोठा आहे तो. सॉरी, मुंबई गोवा. तर राजापूर रेल्वे स्टेशन मी पण नाही बघितलं आहे, त्यामुळे तो रस्ता मला माहीत नव्हता. सिनरी जबरदस्त आहे इकडे. म्हणजे आता आम्ही बरंच खाली उतरलो ना, इकडे माती पण आहे, दगड नाही, माती आहे.
छान वाटत, थंडी वाटते जास्त इकडे, म्हणजे इकडे ऊनच नाही पडत. यांचा सनसेट झाला. अजून 12 किलोमीटर राहिलं मित्रांनो. राजापूर बरंच दूर आहे. मग राजापूरपासनं रेल्वे स्टेशन मला वाटलं जवळ असेल. यो चल. ते कुत्रा आमच्या मागे लागलं होतं. आता येत नाही, आता पळत नाही ते. तर आम्ही पोचलो आता राजापूर स्टेशनला. राजापूर रेल्वे स्टेशन. तर सुंदर स्टेशन आहे, छोटंसं. इथे पार्किंगला जागा पण आहे. चला आता जाऊ आतमध्ये. नवीनच बनले वाटतं स्टेशन. कोकण रेल्वेचे शिल्पकार प्राध्यापक मधु दंडवती. ट्रेन आली आहे कोणती तरी, चला बघू. हीच ट्रेन आहे मित्रांनो ती, जी येते नागपूर ते मडगाव, विदर्भातून येते. बरीच लांब आहे. नागपूर मडगाव स्पेशल एक्सप्रेस. चालली ट्रेन आता मडगावला. इथून 3 घंटे मडगाव. तर ट्रेन गेली आत्ताच. इथले छोटेसे रेल्वे स्टेशन एकदम स्वच्छ आहे, कुठंच घाण नाही, कचरा नाही. आता वाजले 5:40. आमचे रिलेटिव्ह आले. बस मग एकदम भारी झाली का झोप? चला मग आता घरी. छान वाटलं, पण मी पहिल्यांदाच बघितलंस राजापूरचं स्टेशन. तर राजापूरहून बरंच लांब आहे, 15-16 किलोमीटर आहे. माझे नातेवाईक पोचले आता स्टेशनला. आता त्यांना घेऊन जातो देवगडला घरी. तर हा व्हिडिओ तर संपवतो. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. भेटूया नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय. बाय बाय.